खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्यांवर बसलेले आहेत, मोबाईल, काही जण लॅपटॉप घेऊन. ओके. आणि काही विद्यार्थी सहाय्यक समितीमधल्या सायन्स क्लबचे पण विद्यार्थी आहेत. आपल्याला याच्यामध्ये चॅट करता येईल ना मुलांना? कशामध्ये? या आता तुम्ही जी लिंक लावली आहे, हो हो हो, त्या चॅट मधून मला काही गोष्टी सांगता येतील त्यांना? हो सांगता येईल ना. प्रेझेंटेशन तुला प्रेझेंट करायचंय ना? नाही, प्रेझेंट मला नाही, मी बोलणार आहे आणि त्यांना काही विचारणार आहे, तर विचारताना ते चॅट मधून ते सांगू शकतील का? हो सांगू शकतील ना चॅट मधून. म्हणजे त्यांनी, कारण ती बहुतेक मोबाईल वरती आहेत आणि काही जण. मग का त्यांना अनम्यूट करून बोलू देत? हो चालेल, अनम्यूट करून बोलू देत त्यांना. चालेल. किंवा आता इथे टेक्स्ट मेसेज मध्ये काही प्रश्न तुम्ही विचारले तर ते उत्तर देऊ शकतील. ते तुम्हाला उत्तर दिसतील इथे चॅट मध्ये. आहे टेक्स्ट मेसेज मध्ये आहे तिथे. आता मुलांनी सगळ्यांनी वेलकम केलंय. सगळ्यात तुम्हाला दिसतंय का वेलकम म्हणाले तुम्हाला? ते येत आहे. हा, मग चॅट मध्ये तुम्ही जर प्रश्न विचारले तर उत्तर देऊ शकतील किंवा अनम्यूट करून सुद्धा बोलू शकतील. ओके ओके ओके. येस येस. तुमचा बायोडाटा ऑलरेडी मी विद्यार्थ्यांची शेअर केलेला आहे. आता तुम्ही येण्यापूर्वीच तुमच्याविषयी बोलत होतो, पण अगदी एक फॉर्मल ओळख म्हणून की तुम्ही आज इथे जॉईन झाला, आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे. कारण खरं तर तुम्ही उद्योजक म्हणून वयाच्या 23व्या वर्षी सुरुवात केली, 26व्या वर्षी तुम्ही PhD झालात फायनान्स मधनं, आणि त्यानंतर तुम्ही उद्योजक म्हणून खूप चांगला प्रवास तुमचा आहे. आणि हे करत करत सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना उद्योजक बनवणं या दृष्टिकोनातून तुमचं प्रचंड मोठं काम आहे. तुमचं जे पुस्तक आहे स्टार्टअप आणि न्यू व्हेंचर मॅनेजमेंट, हे MBA साठी विद्यापीठात, पुणे विद्यापीठात तर आहेतच, पण जगामधल्या 25 पेक्षा जास्त वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये ते पुस्तक रेफरन्स बुक म्हणून वापरलं जातं. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की यामध्ये ऑक्सफोर्ड, हार्वर्ड अशा चांगल्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजचा पण अंतर्भाव आहे. आणि याचबरोबर तुम्हाला तो व्यासंग आहे, तुम्ही अतिशय छान पद्धतीने विद्यार्थ्यांशी कम्युनिकेट करता. आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या संस्था, मग त्याच्यामध्ये COP असेल किंवा आता NGOच्या बाबतीमध्ये म्हणाल तर तुमच्या बायोडाटामध्ये जे नाव दिलेलं आहे की दे असरा फाउंडेशन आहे, अशा, किंवा TMV टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे, अशा अनेक ठिकाणी तुम्ही मेंटॉर म्हणून या उद्योजक ह्याच्यामध्ये जात असता. आणि तुम्हाला उद्योग चक्र हे अवॉर्ड पण मराठा काउन्सिल ऑफ चेंबर्सच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर रोटरीने पण तुम्हाला सक्सेसफुल वुमन एंटरप्रेनर म्हणून तुम्हाला अवॉर्ड दिलेला आहे. खरं तर तुमचा एकंदरीत प्रवास आहे की जवळजवळ 38 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये, म्हणजे उद्योजकता हा एकच ध्यास, स्वतः पण तुम्ही सक्सेसफुल उद्योजक आहात. मला वाटतं तुमच्या मुली पण छान उद्योजक आहेत. आणि त्याच बरोबर तुम्ही अनेकांना ती प्रेरणा दिलेली उद्योगामध्ये उभं केलेलं आहे. असं नेहमी म्हणतात की नोकरी मागणारे हात बनण्यापेक्षा उद्योजक बना आणि नोकरी देणारे हात बना. आणि अशांना तुम्ही अनेकांना उभं केलं, याचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे. आणि आजचा जो तुमचा विषय आहे, म्हणजे खरं तर सुरुवात करताना तुम्ही उद्योजक म्हणून कशी सुरुवात केली, तुमचा प्रवास कसा झाला, हे पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल. तर मी विनंती करतो की तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सुरुवात करा. ओके तुषार, मला एक त्याच्या अगोदर मला या मुलांना थोडासा व्हिडिओ मला चालू करून एकदा सगळ्यांना बघू दे. चालेल ना, आवडेल ना, प्लीज प्लीज करा. मला सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा, मला एकदा तुम्हाला सगळ्यांना एकदा बघू दे. सगळ्या विद्यार्थ्यांना. बरोबर. विद्यार्थ्यांनी विनंती सगळ्यांनाच, म्हणजे आमचे काही मेंटॉर मेंबर्स पण आहेत, जसं समीर गुप्ते सर आहेत, व्हिडिओ चालू कराल सगळ्यांनी. मयूर, सर्वांनीच, म्हणजे सर्वांनी आपले व्हिडिओ. मयूर हडवळे हा PCCO चा विद्यार्थी आहे, आमच्या सायन्स क्लबचा विद्यार्थी, आणि तो आहे. अनेक जण आहेत, म्हणजे श्रुतिका पवार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा ना प्लीज. तुम्ही जरी घरी असलात तरी सुद्धा मला हरकत नाही, मला बघायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना. सर आहेत आमचे इंग्लिश, स्पोकन इंग्लिशचे मेंटॉर आहेत. ओके. अनिल म्हणून आहे, कुणाल चौधरी आहे. ओके. दीपक जगताप म्हणून आहेत, अल्फाबाईट आणि अल्फाबाईट इंदापूरच्या लॅब मधनं ते प्रेझेंट आहेत. बरोबर. समीर गुप्ते सर पण आहेत. श्रुतिका पवार आहे. ठीक आहे. विश्वजित गोफणे आहेत. तशा सर्वजण
ओके, खूप स्वागत. थँक्यू. बरं, आता आपण तुषार सरांनी जो प्रश्न मला विचारलाय तिथे जायच्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांशी एक खूप वेगळ्या पद्धतीने हार्ट टू हार्ट बोलायचंय आणि तुम्हाला ना जरा ओपन अप करायचंय मला. तुषार रेडकर सर, नंतर आपले विद्यार्थी सहाय्यक समितीचे तुम्ही आणि काही अल्फाबेट इन्स्टिट्यूट मधले आयुष्यामध्ये काहीतरी यशस्वी उद्योजक असे बघणारे तुम्ही सगळे विद्यार्थी मैत्रिणींनो, मला तुम्हाला सर्वांना एक सस्नेह नमस्कार. नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळा असं खूप जणांकडून तुम्हाला बंबार्डिंग होत आहे, बरोबर. पण काहींच्या घरून मात्र पूर्णपणे सहकार्य मिळेल याची तुम्हाला गॅरंटी नाहीये. आणि कारण असणंही साहजिक आहे, कारण तुम्ही त्यांना सिद्ध करून द्यायचं आहे. तुम्ही एकदा सिद्ध करून दिलात ना त्यांना की बरोबर तुम्हाला तो विश्वास तुम्हाला जो हवा आहे तो मिळवतील आणि तुम्हाला खूप काही त्यांच्याकडून सपोर्ट मिळेल, बरोबर आहे. येस येस. आता तुम्हाला एक मेसेज मिळाला आणि त्यांना त्याच्यामध्ये लिहिलं की उद्योग तुम्हाला चालू करण्यासाठी एक तुम्हाला मंत्र मिळणार आहे. येस. आता असं सगळ्या कोणाकोणाला वाटतंय की मला मंत्र मिळणार आहे म्हणून तुम्ही आता जॉईन झालाय. मला ना मनापासून येस नो असं फक्त मला लिहिलं तर मी सांगते. येस येस, बरोबर बरोबर. टाईप करा ज्यांना असं वाटतंय की ज्यांना हा मंत्र मिळेल आणि म्हणून ते जॉईन झाले. ऑलमोस्ट सगळेजण. आता अजून एक सुभाषित तुम्हाला पाठवलाय आणि त्या सुभाषितामध्ये म्हटलंय की जो काम करतो, जो साहस दाखवतो, जो धैर्याने आव्हानाला तोंड देतो किंवा मानसिक किंवा शारीरिकरित्या तुम्हाला सामर्थ्यवान असलात किंवा तुमची स्वतःची बुद्धी, तुमचे स्वतःचे असलेले स्किल्स तुम्ही वापराल आणि तुम्ही कुठेतरी पराक्रम गाजवाल, अशा ज्या भावनेने जेव्हा तुम्ही काही करणार आहात तेव्हा नक्कीच तुम्ही यशस्वी होणार, असं तुम्हाला त्या सुभाषितेमध्ये म्हटलेलं आहे, बरोबर. हो, येस. आता एक सांगा मला, गेले 6 महिने तुम्ही कोविड-19च्या विळाख्यात आपण सगळे अडकलेलो आणि त्या आव्हानाला तोंड देत देत आपण कुठेतरी न्यू नॉर्मल, आपण जे म्हणतो आता जे काय मागे झालं ते सगळं विसरून जा आणि न्यू नॉर्मल कडे आपल्याला वाटचाल करायची, बरोबर. आपल्याला आता ज्या कोशामध्ये आपण आहोत कुठेतरी बाहेर पडायचंय, बरोबर आहे. सगळ्यांना वाटतंय तसं, पण ह्याच्यासाठी माझ्या बरोबर तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे आणि ती एक छोटी ऍक्टिव्हिटी करायची आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये 2 भाग आहेत. प्रत्येकाकडे पेन, पेन्सिल, पेपर आहे. हो, मी सांगितलं आहे ना, ज्यांच्याकडे आहे त्यांनी येस टाईप करा. पेन मला येस आहे. आता एक पेपर घ्या आणि त्या पेपरवरती एक मोठा ढग काढा, एकच मोठा ढग काढा. आपल्याला खूप नको आहेत, एकच मोठा ढग काढायचा आणि त्याच्यावरती तुमच्या मनामध्ये काहीतरी एक स्वप्न बाळगलंय तुम्ही करिअर करताना, तर ते स्वप्न त्याच्या आतमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला जर वेग असेल तर वेग लिहा, स्पेसिफिक असेल स्वप्न तर स्पेसिफिक लिहा. झालं. एखाद्याने मला येस नो झालाय का? ज्यांचं झालंय त्यांनी येस टाईप करा. येस टाईप करा. ओके. आता मला सांगा, आपण ढग बघतो, ढगाकडे बघितलं की आता स्पेशली आता हे पावसाळ्याचे दिवसच आहेत, आता आपण ढगाकडे बघतो तेव्हा आपण काय मिळतं आपल्याला ढगातून? एक दोघांनी मला उत्तर द्या. ढगातून काय मिळतं? ढगातून काय आपल्याला टाईप करा किंवा माईक चालू करून बोलायला हरकत नाही. नुसतं अनम्यूट केलं तरी चालेल. हो, काय ढगातून काय मिळतं सांगा, अनम्यूट करून बोला, कुणी बोला. काय मिळतं ढगातून? ढगातून आपल्याला काय मिळतं? इंटरॅक्शन महत्वाचं, बोला. बोल. काय? रेन पण भेटू शकते, पाऊस भेटतोय. पाऊस मिळतो, बरोबर.
आता पाऊस आला की काय वाटतं, सगळ्या ठिकाणी हिरवंगार होतं आणि आपल्याला खूप ते प्रसन्न वाटतंय बघितलं की. येस. पण काही गावांमध्ये, काही खेड्यांमध्ये पाऊस पडत नाही आणि पाऊस पडत नाही त्याच्यामुळे काही वेळेला दुष्काळ येतो. पण काही अशी काही झाडं आहेत की ती वाळवंटात सुद्धा येतात. कुठेही तुमच्याकडे आपल्याकडे जरी दुष्काळ पडला तरी येतात. त्या झाडाचं नाव काय? काय म्हणतात त्या झाडाला, माहितीये तुम्हाला? शेतकऱ्यांचे मुलं आहात तुम्ही सगळे. काय झाडाचं नाव? निवडुंग. निवडुंग, करेक्ट. कोरफड पण म्हणतात त्याला. आता दुसरा कागद घ्या आणि त्या निवडुंगाचं एक कुठेतरी छोटस एक चित्र काढा. तुम्हाला माहितीये निवडुंग कसं आहे, साधं एक चित्र काढा आणि त्याला काटे पण काढा, त्याला जे असतात ते. त्याला कॅक्टस पण म्हणतात, बरोबर? स्वराजने सांगितलंय कॅक्टस. ओके, झालं. आता हा जो कागद आहे ना, हा जरा थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण नंतर तो परत आपल्याला तो यायचाय, आणायचाय आणि त्याच्यावरती परत काम थोडस करायचंय. आता सगळ्यांनी व्हिडिओ चालू केला तरी आवडेल मला, नाही केला तरी ठीक आहे, पण तुम्ही ऑनेस्टली मला तुम्ही उत्तरं द्यायचे. आता तुम्ही सगळे घरी आहात, जागेवरून पहिलं उठायचंय आणि काहीतरी एक ऍक्टिव्हिटी, एक ऍक्शन करायची आहे. सगळ्यांनी एकच मिनिट देते, काही ऍक्शन करा. डान्स करा किंवा गाणं म्हणा, आई असेल तर आईला जाऊन मिठी मारा, भावंड असतील त्यांना जाऊन मिठी मारा, किंवा कुठलीही एखादी गोष्ट करा की जी तुम्ही आतापर्यंत असं झटकन उठून मनात आलं की करायचं असं म्हणून करा. एकच मिनिट सगळ्यांनी आणि काही काय हसू शकतो. बरं, हास मनापासून हास, काही हरकत नाही. व्हेरी गुड, छान छान. झालं की मला काही एखादी गोष्ट झाली की मला फक्त येस येस करा. येस किंवा डन म्हणा, डन करा. ज्यांची ऍक्टिव्हिटी झाली त्यांनी डन टाईप करा. डन, डन. येस. एक 5-6 तरी येऊ दे. व्हेरी गुड, एक्सलेंट. अजून एखादं? केलं नाही असं पण सांगितलं तरी चालेल. कोणी केली नसेल तर नो म्हणा, नाही केली म्हणून पण सांगा, काही हरकत नाही, स्पष्ट. ओके, गुड, थँक्यू. आता तो कॅक्टसचा एक कागद ठेवा, त्याच्याच बाजूला एक कुठेतरी असं लिहा. आता ज्या मुलांनी ती ऍक्टिव्हिटी केलीच नाही, तर ती का केली नाही ह्याचा काय मनामध्ये विचार, काय मनात विचार आला म्हणून ती ऍक्टिव्हिटी केली नाही. म्हणजे मला असं वाटलं की काहीतरीच सांगतायत मॅम. एखाद्याला वाटत अरे बापरे मला काहीच सुचत नाहीये, काय करू. मग म्हणतील की अरे तुषार सर मग काय म्हणतील, असं मी डान्स करायला लागलो तर म्हणतील काय ही आता माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये हेच का शिकवलं तुला. असे कित्येक वेगवेगळे विचार येतील. जाऊ दे ना, आता कुठे करायचं, आपण परत कधीतरी बघू. बरोबर. पण काय ज्यांनी ऍक्टिव्हिटी केली ना त्यांनी पण लिहायचंय. त्यांनी लिहायचंय अगोदर तुम्हाला काय वाटलं, ती ऍक्टिव्हिटी करताना तुम्हाला काय वाटलं, आणि नंतर तुमच्या मनात काय विचार आला ही ऍक्टिव्हिटी करून झाल्यानंतर, ते पण लिहायचंय. लिहा सगळ्यांनी. की डन डन सांगा मला. लिहिलं की सांगा सगळ्यांनी, लिहिलं म्हणून. येस, शेजारी, कॅक्टसच्या शेजारी त्या. डन, विशालनी केला. अजून दोघं तिघांनी. येस. व्हेरी गुड.
गुड गुड. गोलप गुड. आकार. Right. अजून एखादा. हा बस. आणि आता मला सांगा, मी आता काही मला कोणी दिसत नाही आहात, तुम्ही काय केलं मला माहिती नाही आहे. तुम्ही आता जसं आत्ताच्या आपल्या गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुमच्या आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड तुम्ही सेल्फ अटेस्टेशन करायचंय. म्हणजे काय, तुम्ही तुमच्यावरतीच विश्वास ठेवायचा आहे. कारण तुम्हाला पुढे जायचंय, तुम्हाला प्रगती करायची आहे. म्हणून मी विचारणार नाही, ते कुठल्याही प्रकारची सुपरविजन नाहीये. यू आर द सुपरवायझर ऑफ युअर ओन लाईफ. ओके. तर त्याच्यामुळे आता बघा, ज्यांनी ऍक्टिव्हिटी केली त्यांच्यामध्ये असं वाटलं चला केली बाबा आपण, म्हणजे एक कुठेतरी उत्साह आला, काहीतरी करावंसं वाटलं. आणि कोण काय म्हणेल याच्याकडे नाही तुम्ही दुर्लक्ष केलं, याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि त्याच्याच बरोबर ज्यांनी ऍक्टिव्हिटी केली त्यांना काय वाटलं, आनंद वाटला. म्हणजे एक लक्षात ठेवा, ज्यांनी केली नाही त्यांना ती हॅबिट असते. ती म्हणजे जाऊ दे ना, कुणी सांगितलं आता काही आळस आला, आता माझं जेवण खूप झालंय असं, त्यामुळे आज नाही मी उठणार. आईने आज 3च्या ऐवजी 4 पोळ्या दिल्या. बरोबर. तर आता ही हॅबिट कशी असते म्हणजे खूप नाही असते, वाह्यात असते ही हॅबिट, जर चुकीची असेल तर. आता तुम्हाला त्या हॅबिटचं एक स्पेलिंग माहितीये, HABIT. तर तुम्ही जर बाजूला H काढलात ना तर बघा काय राहतं, अ बिट रिमेन्स. ए काढा, बिट रिमेन्स. बी पण काढा, इट रिमेन्स. म्हणजे ही हॅबिट अशी सहजासहजी आपल्याकडून जात नाही. हे कुठले तरी आपले मानसिक ब्लॉक्स म्हणतात ना, ते कुठेतरी असतात, ते आपल्याला बाहेर काढायचे. आणि हेच आपल्या प्रगतीमधले मेन अडथळे असतात. आता तुम्ही त्या कॅक्टसच्या एका बाजूला लिहा की हे तुमचे जे अडथळे आहेत ना, हे कुठले कुठले अडथळे आहेत. 1, 2 किंवा 3 लिहा आता फक्त. ऑलरेडी केलेले आहेत विचार काय आहे तो. म्हणजे मी आता आळशी आहे का, मला असं वाटलं मी कॅज्युअली घेतलं, मला असं वाटलं की नाही आता करणार, मी नंतर करीन, म्हणजे पोस्टपोन करणार तुम्ही तुम्हाला असलेली जबाबदारी. असं काय वाटलं तुम्हाला की ज्याच्यामुळे तुम्ही ती गोष्ट केली नाही? झालं की मला फक्त डन म्हणून सांग. लिहा, पण अवश्य लिहा, कारण ते फार महत्वाचं आहे. आणि ज्यांनी लिहिलंय त्यांनी डन, यस लिहिलं म्हणा, यस डन म्हणा, रिटर्न म्हणा, टाईप करायचं यस रिटर्न म्हणून लिहिलं किंवा डन करा, म्हणजे आपल्याला पुढे सरकता येईल. त्या अशा ब्रांचेस आहेत किंवा काटे आहेत ना, ते काटे हे आपली हॅबिट आहे. कुठेतरी टोचतात, ते आपल्याला नेहमी टोचतात. पण ऍट द सेम टाइम एक लक्षात ठेवा, हे कॅक्टस ही वनस्पती इतकी सुंदर दिसते आणि आपल्यालाही आश्चर्य वाटतं, त्याच्या आतमध्ये ऑलरेडी पाणी, सॉलिड सबस्टन्स सगळं काही असतं. आणि त्याच कॅक्टसला फुलं पण येतात. येस. आणि हे जे आहेत आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, हे जर आपल्यामधून काढले तर आपल्याला सुद्धा असंच आपलं आयुष्य खूप काही फुलणारं दिसणार आहे. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे मी. तर एक कस्तुरी मृग नावाचं एक हरिणीची एक जात असते. आणि त्या कस्तुरी म्हणून ऐकलं असेल तुम्ही, त्या कस्तुरी एक सुवास येतो त्याच्यामध्ये की जे औषधामध्ये घालतात, की अतिशय व्हॅल्युएबल अशी ती एक कस्तुरी असते. आणि ती त्या हरणाच्या पोटात असते ती कस्तुरी. आणि त्या सारखा जो तिला सारखा इकडे तिकडे जंगलामध्ये फिरत असताना सारखा तिला तो कस्तुरीचा वास येत असतो. पण तो वास कुठून येतो त्या हरणाला शेवटपर्यंत कळत नाही. पण आणि अशाच प्रकारची कस्तुरी ना तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. आणि तो शोधायचा प्रयत्न करा. आणि जनावरांमध्ये आणि माणसामध्ये हाच तर मोठा फरक आहे.
जी कस्तुरी आपल्या प्रयत्नाने आपल्याला सापडणार आहे आणि तो शोधायचा प्रयत्न हा आपण करायला हवाय. मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना? तुम्हाला कस्तुरी तुम्हाला मिळवायची आहे आणि तुम्हाला खूप काही मोठं बनवायचं आहे. एखाद्या हो म्हणा. हो, व्हिडिओ चालू करून हो म्हणा एखाद्याने. शक्य त्यांनी व्हिडिओ चालू करा ना, जरा इंटरॅक्शन बरं वाटतं. म्यूट केला तरी चालेल, व्हिडिओ नसता तरी. ओके, आता तुषार सरांनी मला एक प्रश्न विचारला. उद्योजक म्हणून माझा जो प्रवास आहे हा कसा चालू केला मी. आता तसं बघायला गेलं तर मी माझ्या 23व्या वर्षी माझा व्यवसाय चालू केला. आतापर्यंत गेली 40 वर्ष मी उद्योजक म्हणून प्रवास केला. 20 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे सायमल्टेनियसली मी करत होते या गोष्टी. माझं मास्टर्स झालं युनिव्हर्सिटी ऑफ पुनामधून. फर्स्ट क्लास फर्स्ट आले. SNDT कॉलेजनी मला त्या वेळेला अशी पद्धत होती की खूप कमी लोक मास्टर्स करायचे, त्याच्यामधून मला त्यांनी बोलवून घेतलं लेक्चरर म्हणून, काम चालू केलं. पण मला असं वाटलं की माझ्या कामाची तिथे भूक भागत नव्हती, मला अजून काहीतरी करायचं होतं. म्हणून मी एका उद्योगात शिरायचं ठरलं. एक छोटी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली. मग त्याच्यामधून खूप काही शिकले. म्हणजे साध्या व्हिजिटिंग कार्ड्स करण्यापासून सगळा तो बिझनेस चालू केला. व्हिजिटिंग कार्ड ऑर्डर घ्यायची, ती प्रिंटरकडे जायचं, प्रिंटिंग कसं होतं, स्क्रीन प्रिंटिंग कसं होतं ते बघायचं. नंतर ते आपण स्वतःच स्कूटरवरून जायचं, जो क्लायंट असेल त्याच्याकडे ते नेऊन द्यायचं आणि पुढची जर काही असेल ऑर्डर तर त्याला असं वाटायचं की आलेच आहे तर आपण दुसरी ऑर्डर पुढची देऊन टाकू दुसऱ्या काही एम्प्लॉईजची, म्हणून असं करायचं. मग हळूहळू त्या व्हिजिटिंग कार्ड पासून ब्रोशर्स पर्यंत आले. ब्रोशर्स नंतर अजून काही जाहिराती पूर्वी न्यूजपेपर्स मध्ये बऱ्याच अशा आताला सगळं डिजिटल मार्केटिंग आणि हे सगळं झालं, पण पूर्वी पेपरमध्ये जाहिराती ह्या अतिशय कॉमन गोष्ट होती. तर अशी आम्हाला त्याला ऑर्डर्स मिळायला लागल्या. चालू झाला. अजून भूक राहिली होती. BMCC मध्ये पण एके ठिकाणी शिकवायला गेले. PhDचं रजिस्ट्रेशन केलं. फायनान्स मध्ये PhD 26व्या वर्षी मिळवलं. अजून भूक वाढत गेली. उद्योगधंदा वाढवायची खूप प्रबळ इच्छा झाली. मग मी माझ्या यजमानाने विचारलं की आपण एका बिझनेसमध्ये आपण दोघांनी मिळून चालू करूया. म्हणून पेपरमध्ये जाहिरात दिली आम्ही. एक पेपर प्लास्टिक, याच्यामध्ये कुठलं रनिंग युनिट आहे का, कुठलं सिक युनिट आहे का. भरपूर त्याला रिस्पॉन्सेस आले. प्रत्येक ठिकाणी जायचो, लोक त्यांच्याशी बोलायचो. नंतर कुठल्या प्रकारची फॅक्टरी आहे, आपल्याकडे कुठलं नॉलेज आहे की जे नॉलेज आपल्याला आता शिकून सुद्धा आपल्याला पुढे वापरता येईल. असं करता करता योगायोगाने आम्हाला की रनिंग युनिट अगदी नवीन प्लास्टिक मध्ये आम्हाला त्याचा रिस्पॉन्स आला आणि आम्हाला ते खूप आवडलं. भोसरीमध्ये ती फॅक्टरी होती. कस्टमर बेस चांगला होता. मोठ्या SKF, किर्लोस्कर, टेल्को, सँडविक असे सगळे कस्टमर बेस होता. मशीन ऑपरेटर होता त्यांचा जुना, त्यांच्याकडून आम्ही भरपूर काही शिकलो. म्हणजे अगदी प्लास्टिकचं थिकनेस हा गेज म्हणजे कसं मोजायचं इथपासून आम्ही हे सगळं शिकलो. पण हा सगळा जो काय कस्टमर बेस होता त्यांनी आम्हाला काही गोष्टी शिकवल्या. काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत म्हणूनही त्यांना दाखवलं गेलं आणि आपोआप शिकलं गेलं. काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्यांना आम्ही ऑनेस्टली विचारून त्यांच्याकडून शिकलो. हे सगळं करता करता काही वर्षांनी रॉ मटेरियलचं शॉर्टेज आलं. तेव्हा एक IPCL म्हणून एकच कंपनी होती प्लास्टिक मॅन्युफॅक्चर करणारी. बरंच मोठं शॉर्टेज आलं. रेशनिंग चालू झालं त्याच्यामध्ये. काही लोक कॅशमध्ये घ्यायचे, कॅशमध्ये विकायचे. पण आम्ही एक पहिल्यापासून ठरवलं होतं की हा जो काय आपण धंदा करणार हा एथिकली करायचा. कुठलाही प्रकार कॅश मधला आम्ही व्यवहार केला नाही. पण आता हे रॉ मटेरियल शॉर्टेजेस आले. आमची जी काय कॅपॅसिटी होती ती फुल युटिलाइज होईना.
मग आम्ही असलेला स्टाफ कसा आपण वापरायचा, मग त्याच्या बरोबरीने एजन्सीज काही चालू केल्या, काही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज चालू केल्या, काही वेगळं अजून काही मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळ्या प्रकारचं अँसिलरीज म्हणून चालू केलं. आणि त्याच्याच बरोबर असं करत 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 पुढे कॅमलिनची C&F एजन्सी घेतली आणि त्या कॅमलिनच्या C&F एजन्सीमध्ये असेंब्लिंग केलं, त्यांचे काही मॅन्युफॅक्चरिंग केलं, महाराष्ट्र, गोवा, साऊथ सगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलं आणि आमचा जो टर्नओव्हर होता ना तो जवळजवळ आम्ही 30 कोटीपर्यंत हा नेला. वा, खूपच छान. हा सगळा जो तुमचा उद्योजक म्हणून प्रवास आहे सगळा, तुम्ही खरं तर हे कुठल्याही उद्योजकाचं ज्याच्यामध्ये प्रचंड अडचणी येतात आणि बऱ्याच वेळा गिव्हअप करावं असं वाटतं की सोडावं हे, आणि कारण सोपं नसतं तग धरून राहणं आणि इतके दिवस त्यामध्ये. तर तुम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या, स्पेसिफिक अडचणी, त्यावर तुम्ही मात कशी मिळवली हे ऐकायला निश्चित खूप आवडेल. मला ना खरं सांगू, एक कुठलं चॅलेंज किंवा अडचणी आल्या की माझ्या अंगामध्ये आणखीन कुठली तरी अशी उभारी यायची आणि कधीच असं वाटलं नाही की ह्याच्यातून आय मस्ट गिव्ह अप, कधीच असं वाटलं नाही. इनफॅक्ट त्या चॅलेंजेसची खूप वेळेला वाटच बघायची असं मला वाटायला लागलं. त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला म्हटलं रॉ मटेरियल शॉर्टेजेस आले, त्याच्यानंतर लेबर युनियन झालं आमच्याकडे पूर्वी, त्याच्यामधून सही सलामत सुटलो. म्हणजे एकाही आमच्या वर्कर्सना कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता त्या युनियन लीडरशी व्यवस्थित बोलून, कारण शेवटी मी विचार केला की युनियन लीडर सुद्धा हा माणूसच आहे, त्यालाही हार्ट आहे जसं आपल्याला आहे. मग इमोशनली त्याला जर सगळं व्यवस्थित आपण जर समजून सांगितलं तर का नाही होणार आपलं काम. आणि खरंच इट वर्क. आणि याच्यामध्ये मी ते युनियन मधून बाहेर पडलो. नंतर माथाडी कामगार, आमची C&F एजन्सी आली, त्याच्यामध्ये माथाडी कामगार संघटना आली. त्या माथाडी कामगार मध्ये सुद्धा खूप वेळेला ती लोक माझ्या जी डेपो होता त्याच्या समोर सगळी उभी राहायची. मी लिटरली ट्रक मध्ये स्वतः त्या ट्रक मध्ये उतरून बॉक्सेस वरती काढून आणि माझ्या ऑफिसची 2 जण, आम्ही तिघांनी मिळून हे जवळजवळ आमचा जो काय सीझन होता मे जूनचा, हा आम्ही तसा केला. स्वतः ते कामं केली. अक्षरशः साडी ते वेळेला करायची, साडी पदर बांधून या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामुळे ना त्याचा खूप आनंद आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि त्याच्याच बरोबर पुढे काही आमच्याकडे एक फायर झाली, कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं, त्याच्यामधून बाहेर पडलो. इन्शुरन्स होता, कॅमलिन मला खूप मुख्य, त्यांच्याकडून भरपूर सपोर्ट झाला. 2005च्या पावसामध्ये आमच्याकडे 9 फूट पाणी आलं. त्याच्यामध्ये एवढं आलं पाणी की 9 फूट म्हणजे यू कॅन इमॅजिन, आमचे कम्प्युटर्स, आमचं सगळं माल सगळा कम्प्लीट. आणि आमची जो डेपो होता तो होता काल्हेर, म्हणजे मुंबईच्या अलीकडे. मी आठवड्यातून 3 ते 4 दिवस जायची. सकाळी पहाटे 4 वाजता उठायची, सगळा स्वयंपाक करायची मुलींचा आणि सगळा करून मी एकटी गाडी घेऊन जायची, ते सगळं कामं करायची आणि रात्री संध्याकाळी साधारण 5-6ला निघाले की 11 पर्यंत घरी पोहोचायची. आणि जेव्हा हे फ्लड आलं त्यावेळेला सुद्धा मी तिकडूनच निघाले होते. मला इथे येईपर्यंत कळलं नाही की तो फ्लड आलेला आहे. पण इथे मी आल्यानंतर मी जेव्हा टेलिव्हिजन लावला तेव्हा मला कळलं की ही भयानक परिस्थिती आहे सगळी. आणि 2 दिवसांनी तिथे गेले तर अक्षरशः त्या खाडीमधले साप सगळे आलेले होते. आणि हा माल काढायचा कसा, कंपनीला, कॅमलिनला हे सगळे आपल्याला जे रिपोर्ट्स पाठवायचे काय, काही नाहीये फ्लॉपीज मध्ये, कसं पाठवायचं. हा व्हरायन्स जो येईल, म्हणजे आपण आपल्याकडे आलेला माल आणि आपण पाठवलेला माल याच्यामधला जो डिफरन्स, जो फरक असतो त्याला व्हरायन्स म्हणतात. हा आपण कसा प्रूव्ह करायचा. पण शेवटी प्रत्येक ठिकाणी तीच परिस्थिती, कॅमलिनने सगळं सांभाळून घेतलं. आमचा सगळा इन्शुरन्स होता, तो इन्शुरन्स कव्हर करण्यासाठी इन्शुरन्स कंपन्यांनी आम्हाला त्याचं बराच काही सपोर्ट दिला. आणि अक्षरशः गंबूट घालून हे सगळे साप बाजूला करून हा सगळा माल जो आहे तो बाहेर काढला आणि तो डिस्पोज ऑफ केला.
असे बरेच बरेच आयुष्यामध्ये तुम्हाला सांगते 40 वर्ष इंटू 365 दिवस, हे म्हणजे 15,000 दिवस रोज काही ना काही नाही. हे म्हणजे सगळे आता तुम्हाला सांगितले सगळे हायलाइट्स आहेत, पण रोजच्या रोज काहीतरी यायचं आणि ती सुद्धा हॅबिट होऊन जाते. प्रॉब्लेम आला की सोडवायचं, प्रॉब्लेम चॅलेंज आला की सोडवायचं. इट इज पार्ट ऑफ युअर लाईफ. असं वाटत नाही त्याचं. प्रत्येकाच्या हा विषय आहेच, पण मला एक विचारायला आवडेल इथे की ह्या अडचणींवर तुम्ही जी काही मात करत होतात वेगवेगळ्या दर दिवशीच्या, तुम्ही काही एक्झाम्पल्स आता सांगितली खरंच म्हणजे पण हे जे काही तुम्ही ज्ञान म्हणजे तुम्ही फायनान्समध्ये डॉक्टरेट झालात किंवा या ज्ञानाचं काही ज्ञान ह्या नॉलेजचा का इतर कुठला अजून नॉलेज की हे तुम्हाला मात मिळवण्यासाठी या सगळ्या अडचणींवर उपयोगी पडत गेलं किंवा सक्सेस मिळवण्यासाठी सुद्धा म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या ज्ञानाचा उपयोग झाला असं मला विचारायला आवडेल. म्हणजे डॉक्टर तर तुम्ही फायनान्समध्ये, त्या फायनान्सचा पण किती वापर झाला तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये? आता तसं बघायला गेलं ना, या फायनान्सचा मला आयुष्यामध्ये रिसर्च कसा करायचा ह्याच्यासाठी मात्र प्रचंड उपयोग झाला. कारण कसं होतं, कुठलेही तुम्ही पीएचडी करत असताना एक विषय हा घ्यावा लागतो. नॉट नेसेसरीली तो विषय तुम्हाला आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे, पण जर एखादा टेक्निकल किंवा सायंटिफिक असा असेल तर तो भाग वेगळा. पण असे मॅनेजमेंटचे जे विषय आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये रिसर्च कसा करायचा, पेशन्स कसा ठेवायचा, पर्सिव्हिअरन्स म्हणजे एखाद्याची सलग असा त्याच्यावरती काम करणं, ही ह्याला पर्सिव्हिअरन्स कसा ठेवायचा, लोकांची नेटवर्किंग कसं करायचं, लोकांशी बोलायचं कसं, आपल्याला जे हवं ते लोकांकडून मिळवून कसं घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि परत डॉक्टरेट म्हटलं की एक वेगळा तुम्हाला कुठेतरी प्रत्येक आपल्या समाजामध्ये एक वेगळं तुम्हाला कुठेतरी एक रिस्पेक्ट असतो. आणि त्याचा सुद्धा एक खरं बघायला गेलं तर आपल्यालाच अभिमान वाटतो आपल्या शिक्षणाचा. निश्चितच त्यामध्ये तो बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळाला. पण मला हे म्हणजे तुम्ही स्वतः अनेक उद्योजक आहेत खरं तर म्हणजे, आणि तुम्ही उद्योजक मध्ये तर आहातच, पण मला आनंद याचा आहे की तुम्ही याच्याबरोबर गेली 10-15 वर्षापेक्षा जास्त काळ तुम्ही उद्योजक घडवण्याचं काम करताय, मेंटॉर करताय त्यांना अनेक म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलला असेल, एनजीओज लेवलला असेल. आणि खूप मला आवडलेली गोष्ट आणि खूप महत्वाचं आहे की आपल्यासारखी व्यक्ती उभा करणं हे तुम्हाला कसं काय सुरुवात झाली किंवा कसं काय तुम्हाला करावं असं वाटलं? नॉर्मली सगळेच जण असं करतात असंही नाही, मी बघतो अगदी कमी आहेत तुमच्यासारखे की जे स्वतः उद्योजक आहेत, एवढा मोठा अनुभव आहे आणि ते आज स्वतःसारखे बनवण्यासाठी धडपड करतायत तुम्ही आज, आणि अनेक संस्थांच्या मदतीनं, अनेक युनिव्हर्सिटीच्या मदतीनं. तर हे कसं काय सुरुवात झाली आणि कसं काय ठरवलं? ओके, आता हे जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की मी एका ठिकाणी उद्योजक होते आणि एका ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत होते. हे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना हा सगळा जो विद्यार्थी वर्ग आहे ना, त्यांच्याशी कुठेतरी बोलून असं वाटलं की आय हॅव टू गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. म्हणजे ही जे सगळे तुम्ही विद्यार्थी वर्ग आता इथे कधीतरी ना हा त्यांचा खूप इग्नरन्स असतो, कुठेतरी आतमध्ये ती ऊर्जा असते त्यांच्यामध्ये आणि ती ऊर्जा कुठेतरी त्यांना दाखवावी, कुठेतरी त्यांना डायरेक्शन दाखवायचं, कुठेतरी त्यांना कुठेतरी हँड होल्डिंग करून थोडंसं पुढे नेलं की ते आपोआप ते इंडिपेंडंट होतात. नंतर मी ना अशी खूप मटेरियलिस्टिक किंवा खूप मला पैसा पाहिजे किंवा असे मला ती अशी इच्छा नाही, मला लोकांना जितकी मला मदत करेल ना तेवढं मला आनंद वाटतो. आणि ह्याच्यामध्ये मला मेंटरिंग हा मला आत्ताला जो आहे ना तो मिळालेला मला कस्तुरी आहे म्हणजे म्हणेन तुम्हाला. निश्चित. आणि ह्याच म्हणजे तुम्ही तुमचं पुस्तक आहे स्टार्टअप्स आणि न्यू व्हेंचर मॅनेजमेंट, आणि त्याचं अनेक ठिकाणी वापरलं जातं. या पुस्तकाविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. आणि आज हे पुस्तक ऑक्सफोर्ड आणि अनेक चांगल्या इंटरनॅशनल विद्यापीठांमध्ये वापरलं जात आहे, तर थोडक्यात त्याबद्दलची माहिती घ्यायला आवडेल. ओके, हे जे पुस्तक आहे कसं झालं, मी जेव्हा एका कॉलेजमध्ये जेव्हा मॅनेजमेंट कॉलेजमध्ये जेव्हा मी डिरेक्टर म्हणून होते त्यावेळेला मला एक विश्वकर्मा पब्लिकेशन्स त्यांनी मला फोन केला. ते म्हणाले की तुम्ही स्वतः एंटरप्रेन्योर आहात आणि आता मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकवता, पण तर तुम्ही आता युनिव्हर्सिटीने एक सिलेबस आता बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असा म्हणून त्यांनी आता एक सब्जेक्ट घातलाय. तर आताला पुस्तक असं कुठलं नाहीये, तर तुम्ही त्याच्यावरती लिहाल का?
खूप दिवस इच्छा खूप होती, पण कुणीतरी सांगितलं म्हटलं की मी ती जिद्द घेतली. भरपूर. आता इथे मला रिसर्चचा उपयोग झाला, नेटवर्किंगचा उपयोग झाला, आतापर्यंतचा जो अनुभव मिळाला त्याचा उपयोग झाला, आणि एक्झॅक्टली मुलांना काय हवंय हे पण माहिती होतं मुलांशी सारखा सहवास असल्यामुळे. आता ह्या सगळ्याचं जेव्हा मी कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न केला त्यावेळेला मी म्हटलं की येस मी लिहू शकेन, आणि नंतर काहीतरी 350+ पेजेस आहेत त्यामध्ये, आणि ते पुस्तक मी लिहायचं ठरवलं. ते काम साधारण अक्षरशः मी तुम्हाला सांगते 4-5 महिन्यामध्ये पुस्तक ते कम्प्लीट झालं, कारण पब्लिशरनी सांगितलं की ह्या जून जुलैमध्ये ते पुस्तक आपल्याला बाहेर काढायला लागेल, कॉलेजेसना द्यायला लागेल, आणि यांनी मला काहीतरी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सांगितलं. तेवढ्यामध्ये ते करून लोकांकडून चेक करून त्याचं एडिटिंग करून, आणि इव्हन त्याच्यामध्ये ना मी एक टूल बॉक्स म्हणून पण दिलेली आहे. नंतर वेगवेगळी पुस्तक आहे ते त्याच्यामधले मला स्टे हंग्री स्टे फुलिश म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 25 एंटरप्रेन्योर्स त्यांनी स्वतः बिझनेसेस कसे केले, त्यांना काय त्यांना प्रॉब्लेम झाले, आणि त्याच्यामधून त्यांनी मार्ग कसा काढला, हे सगळ्याच मी त्याच्यामध्ये निवेदन केलेलं आहे. तुम्हाला पाठवलेलं आहे, तुम्ही मुद्दाम जरूर या सगळ्या मुलांना PDF ची फाईल, कारण आता काय आहे प्रिंट फॉर्म मध्ये ते नाहीये, आणि PDF तुम्हाला दिलेला आहे. कुणाला जर वाटलं मी शेअर करेल निश्चित मुलांशी. आणि त्याच्यामध्ये आयडिया जनरेशन पासून सगळं संपूर्ण एक्सपान्शन पर्यंतचा सगळा प्रवास जो आहे तो सगळा त्याच्यामध्ये खूप छान आहे. ते मी बघितलंय आणि निश्चित मुलांशी मी ते शेअर करेल. पण म्हणजे मला हे सगळं तुमचं आता ऐकताना एक गृहिणी म्हणून, खरं तर गेली 38-40 वर्ष तुम्ही हा सगळा प्रवास करताय, संसार सांभाळून, तुम्हाला 2 मुली आहेत, त्या सगळं करून सगळं गृहिणी म्हणून हे करता हे सगळं करत सामाजिक जबाबदारी म्हणजे आज अनेक एनजीओ बरोबर तुम्ही हे काम करताय, स्वतःचा बिझनेस सांभाळताय, हे सगळं कसं काय मॅनेज होऊ शकलं? टाइम मॅनेजमेंट यातलं खरंच म्हणजे खूप एका गृहिणीला एवढ्या सगळ्या पातळ्यांवर लढणं ही सोपी गोष्ट नाही. कसं तुम्ही हे सगळं करू शकता? पहिलं म्हणजे आई वडिलांचे आशीर्वाद, मोठ्यांचे आशीर्वाद, आणि सासू सासरे, नवरा, या सगळ्यांपासून सगळ्यांकडचा सपोर्ट, याच्याशिवाय तुम्ही नाही काही करू शकत. आणि आपल्यावरती त्यांनी विश्वास ठेवला, आपला तोच विश्वास आपल्याला त्यांना परत द्यायचा. आता तुम्ही जसं म्हणालात की घरामध्ये मुलांची शिक्षण असतील, त्यांचे स्पोर्ट्स असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, डान्सेस असतील, टेबल टेनिस, इकडे बॅडमिंटन, सगळ्याला मी अवेलेबल होते. सकाळी जसं रोजचा माझा दिवस जो होता तो माझी तारेवरची कसरत होती, पण तारेवरची कसरत ही आनंदाने मी स्वीकारली, मनापासून, कॉम्प्रोमाइज कुठेही नाही. अशा प्रकारे मी करत गेले. नंतर आजूबाजूचे जे आमचे शेजार असतील, रिलेटिव्ह असतील, या सगळ्यांना एकत्र करत, त्यांच्या जर काही गरजा असतील तर त्यांना माझ्याकडून जी काही मदत करता येईल ती करत, आई वडिलांचा, सासू सासऱ्यांचं जे काही आजारपण असतील ते सगळं बघत, सगळ्या गोष्टी आनंदाने मनापासून केला. आणि या सगळ्याला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ही खूप महत्वाची आहे स्वतः. आणि त्याच सगळ्याच्या बरोबर आता एक बिझनेस म्हटलं की त्याच्याबरोबर प्रोफेशनल नेटवर्किंग आलं. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळायला लागतात कुठेतरी, त्या ऑपॉर्च्युनिटीज नंतर त्याच्याच बरोबर मी चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये खूप ऍक्टिव्ह होते. नंतर आमच्या प्लास्टिक इंडस्ट्री बरोबर ते असोसिएशन ऑफ प्लास्टिक म्हणून आमची होती, त्याची मी प्रेसिडेंट होते. त्यांचं काही पुस्तकं निघायची, त्याचे एडिटर म्हणून होते. त्या बऱ्याच गोष्टी त्याच्या बाजूला केल्या. एक प्लास्टो 93 म्हणून एक मोठं एक्झिबिशन, इंटरनॅशनल एक्झिबिशन होतं, ते त्याच्यामध्येही माझा ऍज अ प्रेसिडेंट म्हणून डेफिनेटली त्याचा सहभाग होता. या सगळ्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती माझं नेटवर्किंग झालं. त्याच्याच बरोबर टेलिव्हिजन वरती इंटरव्ह्यूज देणं घेणं, ऑल इंडिया रेडिओ वरती काही कार्यक्रम,
न्यूजपेपर्स मध्ये काही आर्टिकल्स देणं. मला तर आठवत आहे शेअर्स मार्केटवरती मी तेव्हा लिहायची. तर मुली लहान होत्या, अक्षरशः आठवड्यातून एक दिवस मला ते न्यूजपेपर आर्टिकल लिहायचं असायचं फायनान्स हिरल्ड मध्ये. आणि त्याच्यामध्ये मी रात्री 1:30 पर्यंत, कारण माझ्या फायनान्सशी कुठेतरी मला संलग्न राहायचं होतं संलग्न, म्हणून मी त्या स्टॉक मार्केटवरती लिहायचे आणि रात्री 1:30 पर्यंत जागून त्याच्यावरती नोट्स काढून ते फायनल करून ते न्यूजपेपरला पाठवायचे. अशा बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये संधी निर्माण झाल्या, आत्मविश्वास वाढला, नेटवर्किंग वाढलं. आणि हे सगळं करताना मला खूप आनंद होतो की माझ्या या मुली आज ज्या दोघी आहेत, मला इतका आनंदी दिलाय की त्यांनी त्या दोघी बेस्ट स्टुडंट ऑफ द कॉलेज म्हणून त्या बाहेर पडल्या. दोघींचाही स्वतःचा व्यवसाय आहे, बिझनेस मध्ये. ट्रॅव्हल बग म्हणून एक बुक पब्लिशिंग मध्ये आहे आणि दुसरी मिराकल्स म्हणून एक चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये आहे आणि म्युझिक मध्ये आहे. तिचे काही म्युझिक प्रोग्राम्स पण झाले, पण तिने ठरवलं की मला लहान मुलांसाठी काम करायचंय आणि आता तिचे ऑनलाईन लर्निंग मध्ये ती आहे. नंतर म्युझिक टुगेदर म्हणून अमेरिकन प्रोग्राम आहे, मॉन्टेसरी एज्युकेशन आहे. या सगळ्यामध्ये आनंद आहे मला. खूपच शांत आहे. म्हणजे तुमचा जर प्रवास बघितला स्वतः तर तुम्ही म्हणजे जे टाइम मॅनेजमेंट सांगितलं, उत्साह आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सर्वात तुम्ही सांगितलं की सकारात्मक, कधीही कुठल्या चॅलेंजला आनंदाने सामोरे गेलात आणि हेच कल्चर तुमच्या घरामध्ये दोन्ही मुलींमध्ये ते बिंबलं गेलं आणि आज दोन्ही मुली सक्सेसफुली उद्योजक म्हणून त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. मला खरं तर हे तुमचं सगळं मी आता ही जी मुलं तुम्हाला ऐकताय ती सगळी ग्रामीण भागामधली आहेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती तशी हलाख्याची आहे. तर मला असं म्हणायचं की बिझनेस चालू करताना नॉर्मली बिझनेस म्हटलं की पैसे लागतात, आर्थिक हे भाग येतो. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की लो इन्व्हेस्टमेंट, कमी, झिरो, कसं असं सुरुवात करता येऊ शकते का? आणि कारण तुम्ही आज अनेकांना गाईड करता, तर या विद्यार्थ्यांना असं काही सांगू शकाल का मंत्र की काही पैसेच पाहिजेच असं नाही, किंवा छोट्यातनं कसं चालू करता येईल आणि पैसे कसे उभे करता येतील याबद्दल काही सांगू शकलात तर कदाचित त्यांना ती एनर्जी मिळेल आणि काही निश्चित त्या दिशेने प्रवास करू शकतील. ओके, आता थोडासा वेळ घेणार आहे मी याच्यामध्ये. तर आता पहिलं म्हणजे तुम्हाला धंदा चालू करायचा, पण आता त्याच्यासाठी ज्ञान कुठून आणायचं हा प्रश्न आहे. एकदम काय होतं, खूप वेळेला धंदा चालू करायचा लगेच एक्सक्युजेस यायला लागतात. आज माझं ग्रॅज्युएशन व्हायचंय, आई म्हणाली की नंतर कर तू, किंवा आई म्हणाली की पहिल्यांदा तू आपला जॉब कर मग पुढे बघू. त्याच्यानंतर बरेच वेळेला होतं की पैसे नाहीयेत मग मी कसं धंदा करू. आपल्याला माणसाचा स्वभाव असा आहे की कुठल्याही प्रकारचे आपल्याला ही जे असे एक्सक्युजेस आपण त्याला जे म्हणतो ते लगेच आपल्याकडे तयारच असतात. तुम्ही विचारा की माझ्याकडे एक्सक्यूज आहे. आता सुद्धा मगाशी एक ऍक्टिव्हिटी काढली तर ज्या लोकांनी ऍक्टिव्हिटी केली तर ज्या लोकांनी केली नाही त्यांच्याकडे कुठेतरी बारीक एक्सक्यूज आहे. काय त्यांनी लिहिलेलं असेल ते एक्सक्यूज त्या कशामध्ये त्या कोरफडीच्या एका काठ्यावरती ते लिहिलेलं असेल आणि नसेल तर लिहा. कारण हेच बारीक बारीक जे प्रॉब्लेम्स असतात ना हे आपल्या आयुष्यात खूप काही आपलं नुकसान करतात. आता काही कॉलेजेसमध्ये गेले असे किंवा काही ठिकाणी ना कॉलेजेसमध्ये वगैरे असे इन्क्युबेटर्स चालू झाले ते एंटरप्रेन्योर्ससाठी. तर त्याच्या ऐवजी मी तुम्हाला आधी मी हे आता सरांनी जे विचारलंय ना त्याच्या अगोदर तुमची एक मानसिक मी तयारी करते. तर आता तुमच्याचकडे आहे हे सगळं. घर हे स्वतःचं इन्क्युबेटर आहे, लक्षात ठेवा. आज घर, अरे तुम्ही म्हणायचं मॅडम आम्ही घरी राहतो म्हणजे आई जेवायला देते आणि आम्ही जेवतो आणि बाहेर शिकायला जातो किंवा बाहेर टाइमपास करायला जातो, भूक लागली की परत घरी येतो. हे किती जणांचं असं आयुष्य चाललंय सांगा मला. मला सांगायचं नाहीये, अनम्यूट करायचं नाहीये, तुम्ही तुमच्या मनाला विचारायचं आहे हे सगळं. बरोबर. तर आता एक लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही सगळ्यांनी, तुम्हाला मंत्र हवाय, तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे की हो मला मंत्र हवाय म्हणून मी इथे आलोय. तर मी तुम्हाला मंत्र म्हणजे वेगवेगळ्या मंत्राचे सुद्धा ना बरेच शब्द आहेत. ते शब्द एक मंत्र म्हणजे एक अक्षरात मंत्र नाही येतो हा, थोडेसे तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी मिळणार आहे
आणि तुमच्याकडे जे तो कागद असतील ना त्याच्यावरती लिहून घ्या, किंवा तुमचं आता हे रेकॉर्डिंग होतच आहे, हे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल त्यावेळेला तुम्ही हे सगळं नोट्स काढा त्याचे. तर आता हे घर इन्क्युबेटर आहे. म्हणजे असं तुम्हाला का मी म्हणतेय, रोज घर व्यवस्थित चालवण्यासाठी आई बाबा धडपड करत असतात, उत्साहाने करत असतात तुमच्यासाठी. तुम्हाला काय हवंय काय नकोय त्यांना माहिती असतं. आपल्या घरामध्ये ज्या समस्या येतात त्यांना आनंदाने ते तोंड देतात, शिस्त पण लावतात. आणि या सगळ्या गोष्टी या तुमच्या बिझनेसमध्ये पण लागणार आहेत. छोट्या गोष्टी सांगितल्या. आईच्या जर तुम्ही किचन मध्ये गेलात तर तुम्हाला कळेल की आई तांदूळ किंवा साखर कधी ऑर्डर करते, जेव्हा थोडस राहतं तेव्हा ऑर्डर करते, आणि तो परत पुढचा आला की तो वरती ठेवते. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉस्टिंग आलं, फर्स्ट इन फर्स्ट आउट आलं, मग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आलं. तुम्ही सगळे खेड्यात आहात पण हे आता मला अगदी खूप प्रत्येकाचं म्हणजे माल व्यवस्थापन आपण जे म्हणतो, बरोबर, हे आपण आई कशी करते, मग भाज्या आठवड्यातून एकदा कशी आणते, ती कशी पुरवते, असलेल्या पैशाची तरतूद कशी करते, या किती छोट्या छोट्या गोष्टी. आता अजून एक विचार करा, आता तुम्हाला एक धंदा करायचा आहे. आता त्याच्यासाठी काही आपल्याकडे तत्व लागतात. त्याच्यासाठी घरातलंच मी उदाहरण देणार आहे. एक बहिणीचं भावाचं लग्न ठरलं, तर त्यावेळेला काय करतो आपण, एकदम लग्न दोघांनी बघितलं लग्न केलं असं होतं का, नाही. त्याचं पहिल्यांदा आपल्याला प्लॅन नियोजन करायला लागतं. बरोबर. नियोजन म्हणजे काय करायला लागतं, काहीतरी नवीन आणायला लागतं, त्याचं एक बजेटिंग करायला लागतं, ते लिहून काढावं लागतं, हे सगळ्याचं संघटित करावं लागतं, संघटन करावं लागतं, ऑर्गनाईज करायला लागतं. मग हे कामाचं वाटणी करणं, नंतर एकत्रित काम कसं करायचं आपण, मग तू काय हे करणार मी काय करणार, तर त्याच्याप्रमाणे ती एक टीम ठरवावी लागते. आपल्याकडे कोण आपल्याला काही बाहेरून आणायचं असेल किंवा कोणाला आपल्याला जेवणासाठी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल ते कोणाला द्यायचं, अशा प्रकारे नियुक्ती करावी लागते. त्याच्याबरोबर त्यांचा मोबदला काय आहे तो ठरवावा लागतो. हे सगळं आपल्याला जुळवाजुळव करावी लागते. म्हणजे मग त्याच्यावरती सुपरविजन आली, तुमची तरी लिडरशिप क्वालिटी आली, कम्युनिकेशन आलं, या सगळ्यामध्ये संभाषण आलं. हे सगळं केल्यानंतर हे सगळं आपल्या आवाक्याच्या बाहेर तर जात नाहीये ना, मग त्याचं रेकॉर्डिंग आलं. मग जसं जसं तुमचं लग्न जवळ यायला लागतं तसं तसं वाटायला लागतं, अरे बापरे हे झालंय का ते झालंय का, काय काय गोष्टी माझ्या राहिल्यात, थिंग्स टू डू करायला लागतात, त्याचं अकाउंट्स कुठेतरी ठेवायला लागतं. हे सगळं काही तुम्हाला करावं लागतं. आणि हे ऑब्झर्वेशन करा तुम्ही, या सगळ्याचं सारखं तुम्ही जेव्हा बघत राहता ना तेव्हा तर आपोआप त्या कुठेतरी आतमध्ये कुठेतरी तुम्ही ते स्टोअर करत असता. आपलं ब्रेन वाटतं तितकं बुद्धू नाहीये, अतिशय ब्रिलियंट आहे. तुम्हाला त्या मेंदूमध्ये इतक्या गोष्टी राहतील ना, त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला हवं त्यावेळेला बरोबर तुम्हाला ते बाहेर काढतं. किती बघा त्या ब्रेनची आपली संपूर्ण योजना केलेली आहे. आणि हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करताना तेव्हा सुद्धा हे सगळं कुठेतरी डायरीमध्ये नोंद करत राहा. बरोबर. आईने कधी काहीतरी एखाद्या ग्रोसरी शॉप मध्ये तुम्हाला पाठवलं किंवा एखाद्या मॉलमध्ये, आता तुमच्या इथे गावात मॉल आहे नाहीये किंवा छोट्या प्रमाणातही असेल, तिथे गेलात की तिथे तुम्ही ऑब्झर्व करा, नोटिंग करा सगळ्या गोष्टींचं. एखादी बिस्किट म्हटलं तर किती प्रकारची बिस्किट आहेत, कॉम्पिटिशन काय आहे, त्याचं पॅकेजिंग कसं आहे, त्या पॅकेजिंग मध्ये काय काय लिहिलेलं आहे, एक नाही दोन, इतक्या साबण म्हटलं, नंतर तुमचे टूथपेस्ट असतात, कित्येक गोष्टी अशा आहेत की आपण आईने सांगितलं तेवढं गेलो घेतलं परत आलं. पण ह्याच्या मागे जे ऑब्झर्वेशन करून जे लिखाण आहे आणि जे आपल्या ब्रेन मध्ये ठेवायचं आहे, सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कुठेतरी पुढे त्याचा उपयोग होणार आहे. आणि हे सगळं करत असतानाच तुम्ही अजून एक लक्षात ठेवा की आत्ताच्या या कोविडच्या दिवसांमध्ये
जे काही आत्ताचे जे दिवस आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला काहींना खूप आत्मविश्वास असेल सुद्धा, पण थोडासा सावध असा कुठेतरी तो आत्मविश्वास ठेवा. जे कराल ते विचारपूर्वक करा. नंतर आजूबाजूला जे आपले कस्टमर्स असतात, जे एखाद्या गोष्टींचा वापर करतात, ते वापर कसा करतात, कधी ऑर्डर करतात, नंतर त्यांना एक्झॅक्टली त्यांच्या मनाची काय स्थिती असते त्यावेळेला ते खरेदी करतात. तसंच आता डिजिटल प्लॅटफॉर्म्स बरेच आलेले आहेत की ज्याच्यामध्ये ऑनलाईन आपले व्यवहार चालले, सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे. या सगळ्याचा विचार करा. याच्याप्रमाणे आज तुम्हाला सांगते, तुम्ही खेड्यात आहात किंवा एखाद्या छोट्या गावात आहात, त्याची तुम्हाला बिलकुल अशा प्रकारची कुठेतरी न्यूनगंड बाळगायची बिलकुल जरूर नाहीये. पूर्वी एक असं होतं, एक लोकल याच्यावरती तुम्ही काम करा. आज तुम्ही कोणी मोदींना फॉलो करत असाल, त्यांनी म्हटलंय लोकल नाही व्होकल राहा. व्होकल म्हणजे काय? व्हॉइस म्हणजे तुम्ही बोला, तुम्ही काय करताय ते बोला. तुमच्या मनामध्ये राहिलं तर मला कसं कळेल तुम्ही काय करताय, आणि तुमचा जो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस करताय तो विकला कसा जाईल? नाही जाणार. म्हणून त्यांनी सांगितलंय की लोकल करा. आणि आता तर त्याच्यामध्ये मी तर म्हणेन लोकल टू ग्लोबल टू व्होकल. म्हणजे आता तुम्हाला जग हे तुमच्या फिंगर टिप्स वरती आहे आज. तुम्हाला व्होकल म्हणजे तुम्ही तोंडी बोलायच्या ऐवजी तुम्हाला सोशल मीडियामध्ये एखादे तुमचा युट्यूब व्हिडिओ करा, सोशल नेटवर्किंग मध्ये सोशल मार्केटिंग करा, फेसबुक वापरा, इंस्टाग्राम वापरा, कित्येक गोष्टी अशा करता येतील. आणि या सगळ्या करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये एक आहे मात्र, त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला अपस्किलिंग, रिस्किलिंग करायला लागेल, रिशेप व्हायला लागेल. हे सगळं मात्र काम भरपूर आहे. पण आता तुम्हाला दिलाय ना देवानी वेळ याचा कोरोनामध्ये, ह्याच्यासाठी बहुतेक आपल्याला मिळालाय. तर याच्यामध्ये पण फाउंडेशन स्किल्स ज्या असतात ना, म्हणजे शिस्त असेल, सहनशीलता असेल, एक स्वतःवरचा विश्वास असेल, मग परिस्थितीशी जुळवून घेणं, आत्मपरीक्षण करणं, तसंच आत्मनिरीक्षण करणं, संभाषण करणं, दुसऱ्याला समजून घेणं, या सगळ्या गोष्टी बदललेल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी बदललेल्या नाहीत. याला म्हणतात फाउंडेशन, ज्याच्यावरती आज आपलं जीवन हे उभं आहे. तर हे मात्र तुम्ही कधीही विसरू नका. आणि त्याच्याच बरोबर मी तुम्हाला सांगितलं, अजून एक तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यांनी, आत्मनिर्भर बना. आत्मनिर्भर म्हणजे काय? परावलंबी बनू नका. आता याच्यामध्येच तुम्हाला सांगता येईल की कुठलाही बिझनेस केला की तुम्हाला आपल्याकडे पैसे जास्ती नसतात सुरुवातीला, बरोबर, पण आपल्याला कुठे बाहेर जायला लागतं? आपला अकाउंट्स रायटिंगला बाहेर जायला लागतं. मग आपला जो काही बिझनेस आहे त्याचं मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंग मला नाही येत, कुठेतरी मला बाहेर जायला लागतं. बरोबर. एखादं स्पेसिफिक ज्ञान असतं, ते घेण्यासाठी मला कुठेतरी कोणाची तरी मदत लागते, ही जरूर घ्या. पण त्याच्याच बरोबर आता तुम्हाला फ्री मध्ये ऑनलाईन कोर्सेस, वेबिनार्स, ई बुक्स, युट्यूब व्हिडिओ, 1 ने 2, आम्ही खूप या गोष्टीमध्ये नशीबवान आहात. आमच्या व्हायला काही नव्हतं, सगळ्या ठिकाणी धडपड करत सगळ्या ठिकाणी जायला लागायचं. पण ऑफकोर्स प्रत्येकाचे, आणि एवढी कॉम्पिटिशन आमच्या वेळेला नव्हती की जी आज आहे कॉम्पिटिशन. कुठले तरी प्लस कमी जास्त हे कुठल्याही जगामध्ये हे असतं. त्याच्यामुळे आम्ही खूप दुर्दैवी आहोत, तुम्ही चांगले आहात असं काही नाही. आपण सगळे जे काय आपण आनंदाने जे काय समोर येतं त्याच्याबरोबर आपण मिळतं जुळतं घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यामध्ये वेबसाईट डिझायनिंग असेल, मग अॅनिमेशन असतील, हे सगळं शिकून घ्या आता. बरोबर. आणि मी आता खेड्यात बसलोय, मला भांडवल नाही, काही तुम्ही विचार करू नका.
काही ठिकाणी असे काही तुम्हाला सांगेन की आता एखाद्याने नुसतंच एक कुठेतरी असं वाटलं की आपण आई काही मसाले करते, आपण सायकलवरून ते विकायला जाऊ. सायकलवरून विकायला गेला, त्याला चांगला रिस्पॉन्स यायला लागला. सायकलची स्कूटर झाली, स्कूटरची 3 व्हीलर झाली, 3 व्हीलर वरून आता तो एक्सपोर्ट मध्ये. असे पण बरेच आहेत. पण प्रत्येकाला मी म्हटलं तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो. आज चालू केलं आणि उद्याला मोठा तुम्ही कुठेतरी धंदा खूप मोठा झालाय, 10 ब्रांचेस झालेत असं नाही होत. रोजचा दिवस जो येतो ना तो कसा येतो आणि आपण काहीतरी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करतो का, एवढं मात्र जरूर बघायला पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमची आयडिया असते ना, त्या आयडियामध्ये एक पहिलं ठरवा की प्रोडक्ट आहे म्हणजे कुठला एक वस्तू आहे का, तुम्ही एक सर्व्हिस देणार आहात, तुम्ही पहिल्यांदा ठरवायला पाहिजे. मनात विचार करा. आणखीन इनफॅक्ट विचार करणं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगते की प्रत्येकाने आपल्याला दिवसभरामध्ये एक 15 मिनिटं तुम्ही तुमची स्वतःची काढा, कुठेतरी शांतपणे बसा. काल मी काय विचार केला आणि आज मी त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली आणि आज मला मी पुढे काय न्यायचं आहे असं लिहित राहा. मग चुकीचं असू देत, बरोबर असू देत, आठवड्यानी 10 दिवसांनी ते रेफर करा. आज कुठेपर्यंत पोहोचलोय आपण पुढे गेलोय का नाही गेलो, नाही गेलो तरी ठीक आहे. काहीतरी ते मेंटल ब्लॉक्स असतात, ते तुमची चूक नाही. त्याच्यामध्ये ते मेंटल ब्लॉक्स हळूहळू आपण जसं मी हॅबिटचं सांगितलं तसं त्याच्यामधून ते काढायला लागणार आहे. नंतर प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आपण म्हटलं की त्याच्यानंतर या एखादा डोक्यामध्ये विचार आला, त्याला मागणी आहे का. मग ते आत्ताला मागणी आहे कोविडच्या या ह्याच्यामध्ये, पण भविष्यात वाटतंय का आपल्याला आहे का. मग याच्यासाठी थोडासा रिसर्च करा, थोडस लोकांशी बोला, घरच्यांशी बोला, मित्रमंडळींशी बोला. मित्रमंडळींशी बोलताना फक्त टाइमपासचं बोलू नका. आता तुम्ही एका पर्टिक्युलर एजला आलेला की जिथे तुमचा एक कुठेतरी एक पैसा मिळवणं हे तुमचं आता ध्येय असायला पाहिजे. मग पैसा मिळवताना सहजासहजी पैसा मिळेल का, नाही. आजपर्यंत तुम्ही एखाद्या वेळेस खूप काही तुमच्या एज्युकेशन मध्ये भरपूर काही मार्क्स मिळवले असतील, चांगलं तुम्हाला यश आलं असेल, पण काही जण असतील की धडपडत पण एज्युकेशन झालं असेल. त्याच्याकडे बघू नका. एज्युकेशन आणि तुमचा उद्योजक बनणं याचा काहीही संबंध नाही. तुमचं मन किती स्ट्रॉंग बनवता, किती पॉझिटिव्ह बनवता, किती फोकस बनवता याच्यावर सगळं अवलंबून. म्हणून आता तुमच्याकडे भांडवल किती आहे, नंतर मनुष्यबळ तुमच्याकडे आहे का, घरची कोणी तुम्हाला मदत करतील का, मग बाजारपेठसाठी मी कुठे जाणार आहे. आत्ताला अगदी छोट्या छोट्या प्रमाणावरती करा. त्याच्यामधून एक कुठेतरी तुम्हाला खुर्चीत बसलेल्या उठण्याची तरी सवय होईल. एकदा तुम्ही उठलात ना की तुम्ही सगळं आपोआप तुम्हाला मागून कुठेतरी पुश करत असतं. आणि तो असतो ती आपली ऑलमायटी असते. आपलं कुठेतरी आपल्या मागे कुठेतरी एक पॉवर असते आणि तीच आपल्याला पुढे घेऊन जाते. आता याच्यामध्ये तुम्ही मला म्हणालात की काय आम्ही चालू करू शकतो, तर काही असे मला वाटतात की आता आणखीन एक ह्या कोविड मध्ये आईने तुम्हाला भांडी पण घासायला शिकवलंय. ते पण आता कमीपणाचं नाही वाटायला पाहिजे तुम्हाला. आता हे तुम्ही चालू ठेवा, म्हणजे बायकोला पण तुमचा उपयोग होईल त्याचा. तर आता घरचा डब्बा तयार करणं आणि ते आजूबाजूच्या काही जे काम करणारे असतील त्यांना डब्बा पोचवणं, किंवा मसाले आई बनवून देईल, किंवा तुम्ही स्वतः मसाले कसे करायचे याचं ट्रेनिंग घ्या, तुम्ही स्वतः तयार करा. नंतर अगदी छोटं म्हणजे इव्हन चिंचेची पावडर तयार करणं किंवा मशरूम्सचे पावडर तयार करणं, किंवा हल्ली आलं आणि लसणीची पावडर करणं. ह्या गोष्टींना भरपूर डिमांड आहे आणि वाढतच चाललेला आहे हा डिमांड.
नंतर पाळणा घर याच्यासाठी ते काही लागत नाही, तुम्ही घरीच हे सगळं करू शकाल. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सेंटर, आता शाळा ह्या सगळ्या ऑनलाईन झाल्यात. त्याच्यामध्ये सगळ्यांकडेच प्रिंटर असतं असं नाही, तर एक प्रिंटर तुम्ही जर घरी असेल किंवा कोणीतरी तुमच्याकडून जर सेकंड हँड मिळवला, साधा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर, तर ह्या शाळांना काही त्यांना प्रिंट काढायला लागतात, काही झेरॉक्सेस करायला लागतात. असं छोटंसं एक युनिट तुम्ही तुमच्या घरीच चालू करू शकता. नंतर टीव्ही रिचार्ज करणं किंवा मोबाईल रिचार्ज करणं या करू शकता. एक छोटंसं घरीच ग्रोसरी शॉप काढू शकता. तुमच्या एखादी छोटी जागा कुठेतरी पडीक असेल तिथे काढू शकता. नंतर बेकरी असेल, आणि ह्या सगळ्या तुम्हाला करायची इच्छा आहे पण येत नाही, थोडस मात्र जाऊन ट्रेनिंग घ्या. त्याचं ट्रेनिंग हे खूप महत्वाचं आहे. नुसतंच तुम्ही आज चॉकलेट करायची असतील किंवा वेफर्स तुम्हाला करायचे असतील, ह्या सगळ्या गोष्टींना ट्रेनिंग लागतं. इव्हन त्याचं पॅकिंग कसं करायचं, ते प्रिझर्वेटिव्ह कसे करायचे, किती दिवस ते राहतील, ह्या सगळ्याचा रिसर्च असतो सगळं. तो पण तुम्ही करा. आणि ही चव तुम्हाला काही सुरुवातीला चॉकलेट म्हटलं की काही जणांना ते फ्री तुम्हाला द्यायला लागेल, त्याची आवड निर्माण करायला लागेल तुम्हाला. नंतर तुम्हाला एखादं बेकरी केली किंवा एखादी छान तुम्ही काही केक्स वगैरे, बेकरी ऑलरेडी असेल तर तुम्ही घरी बेक करा आणि तिथे नेऊन द्या असे सुंदर केक्स वगैरे, की जे बर्थडेजना किंवा अॅनिव्हर्सरी, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला सगळ्यांना तुम्हाला ते देऊ शकतात. मग त्याच्यामध्ये किती त्याला खर्च येणार आहे, जास्ती नाही खर्च आहे. मग याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रेझेंटेशन, म्हणजे एखादा केक असेल, नुसता केकला केक नाही चालत, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं, तो दिसायला कसा दिसतो. खूप वेळेला तो दिसतो कसा, त्याची चव पण लोकांना कळत नसतं, तो दिसला छान की लोक विकत घेतात. बरोबर, खरंच आहे. शेवटी सायकॉलॉजी. आणि जेव्हा दिसतो पण छान आणि चवीला पण छान आहे, हा घरी गेल्यानंतर कट केल्यानंतर कळतो, हे दोन्ही जर असेल तर तुम्हाला का नाही रिपीट ऑर्डर मिळणार. जरूर. तशाच बरोबर फळं, भाज्या, तुम्ही तुमची जर शेती असेल तर शेतीविषयी कुठेतरी खतं असतील, त्याचे बियाणं असतील, नंतर त्याचे काही इक्विपमेंट्स असतील, अशा सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी डील करा. नंतर फॅब्रिकेशन, छोटस शॉप, तुम्ही काही छोटेसे IIT वाले वगैरे असाल तर फॅब्रिकेशनचा छोटासा तुम्हाला वर्कशॉप करता येईल, काही पावडर कोटिंग करता येईल. आपल्याला स्कूटर चांगली येत असेल पण एथिक म्हणजे काय, व्यवस्थित शिकवता आली पाहिजे, म्हणजे सिग्नल तोडून नाही जायचं. अशी जर तुम्हाला शिकवायचं असेल कोणाला तर जरूर शिकवा. नंतर ह्या सगळ्या करत असताना आणखीन एक तुम्हाला खूप छान वाटेल, आता Amazon, फ्लिपकार्ट या ठिकाणी झालं तर आता ही लोक पार्टनरशिप्स करायला लागले. म्हणजे तुमचं जे तुम्ही आलेलं आहे ते तुम्हाला परत करायचं आहे, ती एक वेगळी एजन्सी असते, पार्टनर्स असतात ते, एजन्सी पार्टनर्स. किंवा कुठे द्यायचं असेल तर ते वेगळे पार्टनर्स असतात. यांची पार्टनरशिप्स पण तुम्ही चालू करू शकता. थोडंसं रिसर्च करा याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही करता येईल. आणखीन काही जणांना काही छोटेसे ज्वेलरी करत असतील घरी, काही जण असे, आता जसे मी मसाले म्हटलं, त्या एक ना तुम्हाला एक सांगते, मेक ॲट होम ऍप आहे. तर ही तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या प्ले स्टोअर मध्ये असते ती. ओपन करा, ती तुम्ही डाउनलोड करा, आणि त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, एक बायर आणि सेलर. अच्छा. तुम्ही जे काय कराल ना त्याच्यामधून तुम्ही त्याच्यामध्ये विकू शकाल. तुम्ही एकदा सुरुवातीला असं करा, त्याचं तुम्हाला काही हवं असेल तर त्याच्याकडून मागवा त्यांच्यातून. बरोबर. तुम्हाला कळेल की ते ऍप कसं काम करतं, आणि त्याला रेटिंग आज 4.8 आहे 5 मधलं. म्हणजे आज तुम्हाला हे पण लगेच कळतं, आज तुम्हाला जाऊन मार्केट सर्वे करायला लागत नाही. आज सगळं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आज रेटिंग काय, कोण कसं आहे, करेक्ट, कोणाची सर्व्हिस काय, सगळ्या गोष्टी कळतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये
मिळू शकेल. आणि ह्याच्यामध्ये आता आपण शेवटालाच येतोय बहुतेक. हा, थोडस दे आसराबद्दल मी सांगणार आहे की दे आसरा आणि तिथे त्यांचं मुख्य काम म्हणजे हे एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना हाताला धरून नेणं. आणि त्यांची जी काय वेबसाईट आहे ना ती आत्ताची वेबसाईट खूप फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्ही जर दे आसरा .in असं जर केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी, सगळ्या चेकलिस्ट, काय फॉर्मॅलिटीज, हे सगळं तुम्हाला फ्री मध्ये दिलेलं आहे त्यांनी. तुम्ही भरपूर वाचा, ते फॉलो करा, त्याचा प्रिंटआउट काढा. हा, मी हे केलंय, मी ते केलंय, सगळं त्याच्यामध्ये. तुमचं उद्योगाचं नियोजन कसं करायचं, तुम्ही तुमचा उद्योग वाढवायचा कसा, फंडिंग कसं करायचं, शॉप ऍक्ट कसा मिळवायचा, ते स्वतः करून देतात तुम्हाला. तुम्ही जर एखाद्या खाण्याच्या पदार्थांमध्ये असेल तर त्याच्यासाठी जो लायसन्स लागतो तो फूड अँड सेफ्टी, FSSAI चा लायसन्स म्हणतात, ते मिळवून देतात तुम्हाला. नंतर भाडे करार कसा करायचा तुम्हाला दिलाय. नंतर एखादं जर खरंच एखाद्याचं युनिक प्रॉडक्ट असेल मग त्याचा पेटंट कसा मिळवायचा, पॅकेजिंग साठी काय काय लिस्ट आहे, चेकलिस्ट आहे, लेबलिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, वेबसाईट डिझायनिंग जर मला करायचं तर काय काय गोष्टी लागणार आहेत, डिजिटल मार्केटिंगला काय लागणार आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला जरूर तुम्हाला काही असेल तर पहिलं त्याच्यामध्ये बघा. आणि काही लागलं तरी सुद्धा सरांकडून माझा नंबर घ्या आणि तुम्हाला केव्हाही मदत करायला तयार आहे. खूप खूप छान ताई. तुम्ही जे काही आता सगळं सांगितलं, जो मंत्र आपण ज्याला म्हणू की लो इन्व्हेस्टमेंट पासून, आणि तुम्ही जे दे आसराबद्दल पण सांगितलं, त्याच्या साईट बद्दल पण सांगितलं, खरंच म्हणजे जर एखाद्याला बिझनेस करायचा असेल तर किती म्हणजे घरापासून तुम्ही उदाहरणं दिली. अगदी तुम्ही सुरुवात करतानाच कस्तुरी मृगाचं एक छान गोष्ट सांगितली की त्याच्याकडेच तसं असतं, स्वतःमध्येच आहे, पण ते तुम्ही ते इनोव्हेट केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, ऑब्झर्व्ह नीट केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जे काही सगळे स्वतःचे अनुभव सांगितलेत हे निश्चित विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरणार आहेत. काही प्रश्न विद्यार्थ्यांचे असतील तर आपण घेऊयात. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल खूप ह्या रिलेटेड, आज ताईंनी एवढी छान आपल्याला माहिती सांगितली आणि खरंच खूप म्हणजे अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. अतिशय लो इन्व्हेस्टमेंट मधनं बिझनेस चालू करू शकतो आणि अनेक जण मदत करणारी आहेत. आणि खूप एक बिझनेस रन करायचं म्हणजे की विश्वास, अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये, पण या प्रत्येक पातळीवर आपण इझिली कसे सामोरे जाऊ शकतो, अनेक जण कसे मदत करू शकतात. ताईंनी स्वतःची मदत ऑफर केलेली आहे. तुम्हाला काही या संदर्भात प्रश्न विचारायचा तर अवश्य विचारा. काही प्रश्न असतील टाईप करा किंवा विचारा. कोणाला विचारायचं आहे काही? म्यूट करा आणि विचारा. तुम्हाला मला आवाज ऐकायला नक्की आवडेल तुमचा. निश्चित. काही मनात कुठलाही प्रश्न असेल बिझनेस करण्या संदर्भामध्ये, कारण तुम्ही ज्या अर्थी इतक्या उत्साहाने इथे आलात की तुम्हाला तो मंत्र पाहिजे, तुम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे, पुढे जायचं, तर काही प्रश्न तुम्ही आयदर अनम्यूट करून विचारा किंवा टाईप करा. मयूर काही विचारायचंय? मयूर, स्वराज? मी टाईप करत होतो. म्हणजे ते ऍप कोणतं विचारलं, सांगितलं मॅमने? काय 4.8 बोलले ना मॅम, ते ऍपचं नाव विचारायचं. ऍपचं नाव त्याला या ऍप मधलं तुम्ही मेक ॲट होम. ओके, थँक्यू. हे तुम्ही ज्यामध्ये सेल करू शकता, बरोबर, विकू शकता, अनेक गोष्टी त्यातनं तुम्हाला करता येऊ शकतील. मेक ॲट होम असं त्या ऍपचं नाव आहे. अजून काय विचारायचंय स्वराज? ओके, परत केव्हाही तुम्ही मला फोन करून विचारा, काही आलं तर मी त्याचा शेवट तसा छान एक वेगळा करणार आहे. आवडेल. फक्त काही शेवटचं सजेशन आणि एक शेवट करा चांगला, अगदी म्हणजे निश्चित, प्लीज. जिद्द, तळमळ, पॅशन हीच तुमच्या सगळे तरुण जे आहात ना त्याची हीच ओळख आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये उद्यमशीलता जी आहे ती भरपूर सुप्त ऊर्जा आहे. ती शोधा, वापरा आणि त्याचं तुमचं आणि देशाचं दोघांचंही आयुष्य उज्ज्वल बनवा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद. धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही ताई बहुमूल्य वेळ काढलात आणि आज आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधलात. मला खात्री आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि जो एंड पण तुम्ही इतका सुंदर केला, त्यांच्या निश्चित मुलं यातून छान ऊर्जा घेतील आणि बिझनेस उभा करतील याची मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो.
आणि आपण आता थांबूया. थँक्यू. थँक्यू. बाय.